मी आजपर्यंत अत्यंत बावळट, वाह्यात, फसलेले सिनेमे पाहिले. सीरियस असून सुद्धा हास्यास्पद वाटतील असे सिनेमे पाहिले. अत्यंत नीच दर्जाचे सिनेमे सुद्धा पाहिले. हे तर सगळं तुम्हाला माहिती आहे. कारण वेगळं सांगायची गरज नाही. आपल्या चॅनलवरती आपण प्रत्येक सिनेमाचा रिव्ह्यू अपलोड करण्याचा प्रयत्न करतो. पण आज मी एक असा सिनेमा बघितला ज्यावेळेला खरंच असं स्वतःला विचारावसं वाटलं, की का आले मी हा सिनेमा बघायला? म्हणजे का बरं? का एवढी खाज आहे आपल्याला? की प्रत्येक मराठी सिनेमाचा रिव्ह्यू आपण अपलोड करायचा प्रयत्न करायचा प्रामाणिक. का बरं? जेन्युइनली सांगते, तुला पाहता हा सिनेमा बघितल्यानंतर मला आता काहीच बघण्याची इच्छा होत नाहीये. काहीच नाही. काहीच पाहायचं नाहीये आता मला आयुष्यात. बास. हाच आहे तो सॅच्युरेशन पॉइंट. एनिवे सुरुवात करतोय तुला पाहता या सिनेमाच्या रिव्ह्यूला. तर फॅमिली चित्रपटाच्या नावाखाली मराठीमध्ये आता प्रत्येक चौथा सिनेमा असा येतोय ज्याच्यामध्ये वोक अजेंडा असतो किंवा लिबरल लोकांचे अजेंडे पुश केले जातात. कधी-कधी खूप सटल वेनी, कधी-कधी एकदम डायरेक्ट असं तोंडावरती. तर त्यातलाच हा एक सिनेमा आहे. अजून एक सिनेमा आलेला आहे लिव्ह इन रिलेशनशिपला प्रमोट करणारा. आणि मला ना हे म्हणजे ह्या लोकांचं खूप हसायला येतं, की जे लोकं हे एक लॉजिक देतात ना पुढे, की अरे लिव्ह इन रिलेशनशिप हे किती भारी आहे आणि किती प्रोग्रेसिव्ह आहे आणि कंपॅटिबिलिटी आम्हाला शोधायची असते. कंपॅटिबिलिटीचं स्पेलिंग सुद्धा येणार नाही यांना, बट ठीक आहे असो. लेट्स जस्ट नॉट गेट इंटू दॅट. कंपॅटिबिलिटी चेक करायची आहे आम्हाला आणि ना सोबत राहून बघायचं आहे, की मग सगळं जुळतंय का? ह्याच्यामध्ये ही इतकी पोकळ संकल्पना आहे ना, 5 मिनिटाच्या वर कुणी माझ्यासमोर टिकू शकणार नाही या डिबेटमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपसाठी. कुणीतरी यावं समोर, मी खुलं चॅलेंज देतीये आणि मला ह्या गोष्टीमध्ये हरवावं. मी हरायला सुद्धा तयार आहे. मी असं म्हणत नाही, की मी कधीच हरू शकत नाही विचारांच्या युद्धामध्ये. पण मला जेन्युइनली आता असं वाटतंय, की मेकर्स हे जे यांचा एक लांडग्याचा जो चेहरा आहे ना, की दरवेळेला लिव्ह इन रिलेशनशिप आतापर्यंत गेल्या 1 वर्षभरामध्ये हा कदाचित 5वा सिनेमा असेल, ज्याच्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपला प्रमोट केलं जाईल. हे काय करतात माहिती आहे का? हे स्वतःच्या लाईफमध्ये प्रचंड श्रीमंत असतात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ह्यांच्या लाईफमध्ये कधी काही चुकीचे निर्णय झाले, काही झालं, यांच्याकडे पैसा असतो, ख्याती असते, प्रसिद्धी असते आणि कुठेतरी अत्यंत प्रोग्रेसिव्ह च्या नादामध्ये संस्कृतीपासून इतके लांब गेलेले हे लोकं राहतात ना, यांना काहीही फरक पडत नाही. ज्यावेळेला लाईफमध्ये त्याचे कॉन्सिक्वेन्सेस ला फेस करायची वेळ येते. पण अशा प्रकारचे सिनेमे ज्यावेळेला एक नॉर्मल मध्यम वर्गातले मुलं-मुली ज्यावेळेला बघतात ना, तेव्हा ह्याच्या ज्यावेळेला कॉन्सिक्वेन्सेस येतात, कारण कॉन्सिक्वेन्सेस जे वाईट आहेत, हे ना, त्याच्याबद्दल सिनेमामध्ये दाखवलंच जात नाही. कुठेच नाही. प्रोज एंड कॉन्स असतात बरोबर. प्रत्येक निर्णयाचे प्रोज एंड कॉन्स असतात. तर फक्त प्रोजच का दाखवताय? मला सगळ्या फिल्म मेकर्सला हे थेट प्रश्न विचारायचा आहे. ज्यावेळेला तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल दाखवताय ना, फक्त प्रोज का दाखवले जातायत तुमच्याकडनं? तुमच्यामध्ये 1% ची सुद्धा हिंमत आहे का, की तुम्ही कॉन्स दाखवावेत लिव्ह इन रिलेशनशिपचे? नाही दाखवणार तुम्ही. मी हे तुम्हाला इथून थेट सांगते. कारण लिव्ह इन रिलेशनशिपचे हे काय वाईट कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतात आणि तो रेशो काय असा 90% लोकांचं खूप चांगलं होतंय, भलं होतंय आणि 10% लोकांचं वाईट होतंय. मग कशाला त्या 10% वरती फोकस करायचा? मग 90% वरती फोकस करू. असा रेशो अजिबात नाहीये. तुम्ही थोडंसं तरी प्रॅक्टिकॅलिटीमध्ये या यार. तुम्ही थोडंसं अंधेरीच्या ऑफिसमधनं बाहेर या यार. काय म्हणजे सिच्युएशन्स चालू आहेत आजूबाजूला. का प्रत्येक सिनेमामध्ये हा अजेंडा पुश केला जातो? आय जस्ट डोंट गेट इट. अँड आता ते टू मच झालंय. म्हणजे इतकी वोक अजेंडा आहेत, इतके वोक अजेंडा आहेत. आय एम नॉट इव्हन किडिंग. आय एम लिटरली वर्किंग ऑन दॅट व्हिडिओ जिथे मी एक पूर्ण चित्रपटांची शृंखला घेऊन येणार आहे. इथून मागच्या काही मराठी चित्रपटांची. आय एम स्टिल वर्किंग ऑन इट बिकॉज मी बेस्ट ऑफ द बेस्ट कंटेंट त्या व्हिडिओमध्ये आणण्याचा प्रयत्न करते. जिथे मराठीवाल्यांना इतकी का खाज आहे, वोक अजेंडा पुश करायचा आपल्या चित्रपटामध्ये. आपण किती कूल आहे. आपण सगळ्यांच्या एकदम प्रोग्रेसिव्ह होऊन सगळ्यात पुढे कसं निघून गेलेलो आहे आयुष्यामध्ये आणि इतकी पोकळ एक चौकट आहे ना, त्यांनी स्वतःच्याच डोक्यात आखली. त्यांना असं वाटतं, की आपण लय भारी, आपण सगळं जिंकलंय जगात कारण आपण प्रोग्रेसिव्ह झालोय. म्हणजे कंपॅटिबिलिटी चेक करायची आहे मला, की अरे, माझं त्या व्यक्तीसोबत जमतंय का नाही? भावा मला तुला असं सांगायचंय म्हणजे जो नचिकेत लेलेचं जे कॅरेक्टर आहे, की तुझी कंपॅटिबिलिटी ठीक आहे, पहिल्या मुलीसोबत नाही जुळली, दुसऱ्या मुलीसोबत ठीक आहे, तिच्यासोबत पण भांडणं झाले, ठीक आहे. तिसऱ्या मुलीसोबत, चौथ्या. इमोशनली ड्रेन्ड होणं काय असतं माहिती आहे का? की तुमच्याकडे एक लिमिटेड अमाउंट ऑफ साठा आहे इमोशन्सचा मेंटली डोक्यामध्ये. तो तुम्ही असा येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवरती जर का खर्च करत राहिला तर ॲक्चुअल ज्यावेळेला तुम्हाला तुमचा योग्य पार्टनर मिळतो लाईफमध्ये किंवा तुमच्या अकॉर्डिंगली सो कॉल्ड की योग्य पार्टनर ही ॲक्चुअली काही संकल्पनेला मी मानतच नाही. बिकॉज नोबडी इज परफेक्ट आणि आपल्याला तेच शोधायचं असतं. पण त्या व्यक्तीपर्यंत पोहोचता-पोहोचता तुमच्याकडे ऑफर करायला काहीच नाहीये ना आता डोक्यामध्ये तुमच्या. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, इतक्या पोकळ काउंटर्स दिलेले आहेत ना म्हणजे चित्रपटामध्ये. आहाहा! म्हणजे हसायला येत होतं मला लिटरली. ते ज्यावेळेला त्या दोघांचं भांडण होत आहे ना, नचिकेत लेले आणि मानसी पाटील आय थिंक तिचं नाव. हो, मानसी पाटील.
तर ह्या दोघांचं ज्यावेळेला मला हसायला येत होतं त्यांच्यावरती. इतके बालिश आहाहा! इतके बालिश कॅरेक्टर्स, की म्हणजे काय बोलायचं त्यांच्याबद्दल. ऑल ऑफ अ सडन त्यांच्याकडे एकदम किक ॲस बंगलो येतोय. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आज आई-बाबांना म्हणतात गिटार वाजवताना, की "आई, मला उद्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचंय मानसीसोबत." मानसी तिकडे रेडीच आहे. मानसीने आपल्या घरच्यांना मस्तपैकी सेट-बीट करून ठेवलेलं आहे. दोघे जण उद्यापासून लगेच लिव्ह इनला भाई डायरेक्ट 2 टू 3 बीएचके रेडी विथ फर्निचर आणि नॉर्मल साधं सुद्धा फर्निचर. असा टेबल 3,000-3,500 चा. शे म्हणजे हे काय तुम्हाला कळतं का, की असा पडदा हां, हां, 8 म्हणजे 5,500-7,000 चा असेल हा पडदा. ते पण एकदम बजेट-बिजेट काटकसर करून-बिरून सगळं मॅनेज केलेलं आहे. अरे असं थोडी असतं. लॅविश पडदे, एसी-बिसी म्हणजे डबल डबल डोअरचा फ्रिज. तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेला कुठलंही दाम्पत्य आयुष्यात नव्याने सुरुवात करतं त्यांच्या त्यांच्या स्वबळावरती, तेव्हा फ्रिज हा सिंगल डोअरपासनं किती रुपयांचा येतोय, काय येतोय, 5 स्टारचा घ्यायचा, 3 स्टार ह्या गोष्टी कुठेच नाहीये. काय करतात हे दोघं पोरं आयुष्यामध्ये त्याचं काहीच एक्सप्लेनेशन नाही अख्ख्या चित्रपटामध्ये. आय एम नॉट इव्हन किडिंग टू यू गाईज म्हणजे हा चित्रपट मला सगळ्यात हास्यास्पद चित्रपट वाटला. अर्थात त्याच्यामध्ये काही चांगल्या पण गोष्टी आहेत आणि मला त्याचं सगळ्यात आधी कौतुक करायचंय. मग मी तुमच्याकडे येईल सगळ्या निगेटिव्ह गोष्टींची यादी घेऊन. सगळ्यात पहिली गोष्ट जी मला चित्रपटाची खूप जास्त आवडली, ती म्हणजे ज्यावेळेला कथा फ्लॅशबॅकमध्ये जाते. तर फ्लॅशबॅकमध्ये गेल्यानंतर आय थिंक पल्लवी अजय पाटील ही एक अभिनेत्री आहे. पूर्ण चित्रपटामध्ये इला भाटे, निशिगंधा वाड आणि पल्लवी अजय पाटील या 3 अभिनेत्रींनी ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स दिलाय त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे आणि त्यांना 100 तोफांची सलामी. कारण अशा प्रकारच्या चित्रपटामध्ये मी म्हणजे सुरुवातीलाच मी गिव्ह केलेलं होतं ज्यावेळेला नचिकेत लेले आणि मानसी पाटील माझ्यासमोर होते आणि त्यांची ॲक्टिंग सुरू होती. मी ते गिव्ह केल्यानंतर सुद्धा थोडंसं डोळ्यांना सुखद अनुभव मिळाला ज्यावेळेला पल्लवी अजय पाटील ही फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दिसते. म्हणजे जे तरुण पात्र आहे बेसिकली इला भाटे यांचं, तर त्याची भूमिका पल्लवी पाटील यांनी केलेली आहे आणि गाईज आय एम नॉट इव्हन किडिंग. You must watch this film only for Pallavi Ajay Patil's performance. I loved her throughout the film. She was just amazing. म्हणजे ती ज्यावेळेला स्क्रीनवर होती ना, शी वॉज ओनिंग दॅट स्क्रीन. म्हणजे तीच तिचा तिची ती ताकद होती त्या अख्ख्या स्क्रीनवरती. तिचा तो ऑरा होता. ती पूर्णतः आपल्याला तिच्या त्या अभिनयाच्या कौशल्यातनं तिच्या पर्टिक्युलर त्या कॅरेक्टरमध्ये इतकं इन्व्हॉल्व करून घेते, की आपल्याला त्या कॅरेक्टरबद्दलचं सगळं काही कळायला लागतं आणि आय लव्हड हर परफॉर्मन्स. अगेन पॉझिटिव्ह गोष्टमध्ये इला भाटे यांचा परफॉर्मन्स आय थिंक त्यांच्या चेहऱ्यावरती जे तेज आहे, त्यांनी ज्या लेव्हलचा परफॉर्मन्स या चित्रपटात दिलाय, स्पेशली पहिल्यांदा ज्यावेळेला हरी त्यांना भेटायला येतो कॅफेमध्ये, आपण ट्रेलरमध्ये तो सीन पाहिला होता. त्या एका पर्टिक्युलर सीनमध्ये त्यांच्या डोळ्यात फक्त पाणी वाहतंय, पण त्या पाणी म्हणजे अगदीच अश्रू थांबवण्याचा प्रयत्न करतात. तो एक जो मोमेंट असतो ना, तो मोमेंट त्यांनी फार सुंदररित्या आपल्या सगळ्यांसमोर तो सादर केलाय आणि मला तो एक पर्टिक्युलर सीन सगळ्यात स्पेशल वाटला अख्ख्या चित्रपटामध्ये. निशिगंधा वाड यांना बऱ्याच दिवसानंतर मी पाहिलं. म्हणजे नाटकांमध्ये वगैरे आपण त्यांना बघतच असतो. पण चित्रपटामध्ये मी बऱ्याच वर्षानंतर आय फील मी त्यांना बघितलं आणि मला खूप भारी वाटलं. नॉस्टॅल्जिया मोमेंट झालं. कारण आपण लहानपणापासून त्यांना चित्रपटामध्ये काम करताना बघत आलो आणि याही चित्रपटात त्यांनी सुंदर काम केलंय. ह्या तिघींनी पण बाजी मारली आहे. पुढचा पॉझिटिव्ह पॉइंट या चित्रपटाची सगळीच गाणी फार सुंदर आहेत आणि बीजीएम सुद्धा कमाल आहे. म्हणजे मला रोहन यांच्याकडनं जेवढे म्युझिकचं काम त्यांनी सांभाळलंय ते सुंदर आहे. पुढचा आणि शेवटचा आणि चौथा पॉझिटिव्ह पॉइंट तो म्हणजे या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी, स्पेशली फ्लॅशबॅकमध्ये जाणारी कुडाळमधले सीन्स, कोकणातले सीन्स, ज्यावेळेला आपण भूतकाळामध्ये जातोय. ते सगळे सीन्स ज्या पद्धतीने शूट केलेले आहेत, ते फार सुंदर आहेत, नयनरम्य आहेत आणि ते बघून छान वाटतं. असं काहीतरी वाटतं, की हां बाबा, आपण थिएटरात आलोय, आपण पैसा खर्च केलाय आणि त्याच्या बदल्यात आपल्याला काहीतरी लय भारी पाहायला मिळतंय, ही फीलिंग आपल्याला येते. सो आय लव्हड इट. आता येऊया निगेटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल. सगळ्यात आधी तर चित्रपटाची थीम अत्यंत प्रॉब्लेमॅटिक आहे. ॲट द एंड ऑफ द फिल्म तुम्हाला फक्त हाच एक मेसेज दिला जातो, की "अरे, आपल्या नात्याला नाव देण्याची काय गरज आहे?" अरे, मग नका देऊ नाव. म्हणजे कुत्र्यांमध्ये किंवा रस्त्यावरच्या जनावरांमध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक नाहीये मग. माणूस आणि जनावरांमध्ये फरक आहे. माणसाने काही मूल्य बनवलेली आहे. ती तुम्हाला इतकी अशी अशी गुदमरून टाकणारीच का वाटतात? आय डोंट गेट इट. म्हणजे लग्न संस्था ह्याच्याबद्दल इतकं का विष आहे ह्या फिल्म मेकर्सच्या डोक्यामध्ये? आय डोंट गेट इट. आय सिम्पली डोंट गेट इट. फिल्म मेकर्सचे 2-2, 3-3 लग्न होऊ शकतात. नॉर्मल माणसाच्या आयुष्यामध्ये 3-3, 4-4 लग्न नाही होत. आमिर खान नाहीये प्रत्येक माणूस. लोकांच्या मानसिकतेसोबत खेळणं प्लीज बंद करा यार. म्हणजे कुठलाच माणूस कंपॅटिबल नसतो आयुष्यामध्ये, कुठलाच नसतो. तुम्ही 15 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहा, तरीही त्या माणसाच्या अशा काही गोष्टी आहेत, ज्या ज्या तुम्हाला नव्याने तुमच्या समोर येतात जेव्हा भांडण होतं. प्रत्येक माणूस हा न सोडवलेल्या कोड्यासारखा असतो. त्याला
आय गेट इट, की आता तुम्ही डेट करायला पाहिजे किंवा तुम्ही एकमेकांबद्दल जाणून घ्यायला पाहिजे, एकमेकांची हेल्थ इश्यूज जाणून घ्यायला पाहिजे. तुम्ही त्याचं बॅकग्राऊंड चेक करा, मुलीचं बॅकग्राऊंड चेक करा. स्पेशली आता सियाची जी केस झाली, गीत सियाची, तर लग्नाच्या आधी 1 वर्षभराचे सगळे कॉल लॉग्स दोघांचे चेक करा. कोणाला सगळ्यात जास्त रात्रभर कॉल्स चालू आहेत, काय-काय बोलणं होतंय, कुठल्या नंबरशी बोलणं होतंय ते चेक करा. फायनान्शियल बॅकग्राऊंड चेक करा, हेल्थ मेडिकल बॅकग्राऊंड चेक करा. फॅमिलीमध्ये कोणाचं काही एफ-आय-आर झालेली आहे का? काही डोमेस्टिक व्हायलन्सच्या काही केसेस आहेत का? कुठे काही अत्याचार केलेले आहेत का फॅमिली मेंबर्सनी थोडं गावामध्ये त्या चौकशा करा. ह्या इनफ आहेत ह्या गोष्टी. म्हणजे चित्रपटामध्ये असे पण संवाद दाखवलेले आहेत आईकडनं निशिगंधा वाडचं कॅरेक्टर म्हणजे जे आपल्याला रिप्रेझेंट करतं बेसिकली ज्यांचे विचार असे आहेत म्हणजे आपल्यासारख्यांचे, की अरे लिव्ह इन रिलेशनशिप हे पोकळ संकल्पना आहे. तर आईचे विचार नंतर बदलून जातात आणि आई कंपॅटिबिलिटी चेक करायची आहे यांना. काय भांडण प्रत्येक माणसासोबत होणार आहे. यांना फक्त जबाबदारी नकोय. लिव्ह इनमध्ये राहणारे जे लोकं राहतात ना, मी तुम्हाला सांगते, त्यांना फक्त लग्न का नकोय माहिती आहे का? कारण जबाबदारी येते. लग्न झालं, जबाबदारी आली. प्रत्येक सणासुदीला दोन्ही फॅमिलीजकडे जा. सणासुदीला पूजा, अर्चना, नैवेद्य ह्या सगळ्या गोष्टी करा. नातेवाईकांच्या उठाठेवी करा. त्याच्यानंतर काही दुसऱ्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतात लग्नानंतरच्या सगळ्या फायनान्शियली सगळी गणितं मॅनेज करायची. त्याच्यानंतर बाळाची संकल्पना येते लगेच ह्या सगळ्या गोष्टी असतात. या जबाबदाऱ्या फक्त नकोय म्हणून लिव्ह इन रिलेशनशिप बेस्ट आहे. पण ज्यावेळेला तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिपच्या पॉझिटिव्ह गोष्टी मांडता ना, की निगेटिव्ह गोष्टी पण मांडा. काय-काय त्याचे कॉन्स आहेत. मला मी खरंच सांगते तुम्हाला, चित्रपटामध्ये एक सगळ्यात मोठा स्पॉइलर आणि तो हास्यास्पद स्पॉइलर आहे. हास्यास्पद. म्हणजे तो स्पॉइलर पाहिल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट बसल्या ठिकाणी कॉन्स्टिपेशन होईल. नाही होणार तुम्हाला मोशन. मी लिहून देते. आय एम सॉरी फॉर माय वर्ड्स. तरी पण मी खूप सोफिस्टिकेटेड वर्ड्स वापरते. मराठीतले तर शब्द अजून वापरले पण नाहीये. तुम्हाला कॉन्स्टिपेशन होणार आहे हा चित्रपटचा जो तो एक ट्विस्ट आहे ना, तो पाहिल्यानंतर. का असे लाखोंमधला एक तो जो ट्विस्ट अत्यंत दळभद्री असा ट्विस्ट ज्याला बघितल्यानंतर आपल्यालाच ऑकवर्ड फील होईल. क्रिपी वाटेल तो असा ट्विस्ट असा का दिला जातो? आय डोंट गेट इट. तुम्हाला जर का बॉलिवूडचा आय थिंक बॅड्स ऑफ बॉलिवूड हा एक आर्यन खानचा एक मूव्ही आला होता. त्याच्यामध्ये जो सगळ्यात लास्टला ट्विस्ट होता ना, नाऊ आय आय हॅव जस्ट गिव्हन यू अ हिंट. नाऊ यू आर स्मार्ट इनफ टू अंडरस्टँड मला काय म्हणायचंय ते. पण तसा एक ट्विस्ट आहे. अत्यंत किळसवाणा आणि दळभद्री असा ट्विस्ट. म्हणजे ज्याची काहीच गरज नव्हती. आय गेट इट, की 50 वर्षानंतर ते आलेत आणि ते भेटले ठीक आहे. त्यांच्यामध्ये परत त्या थोड्याशा भावना उफळून आल्या. लहानपणीच्या जे काही लहानपणीच्या नाही सॉरी म्हणजे तरुणाईतलं जे काही त्यांचं रिलेशनशिप होतं किंवा काय, पण मग लग्न नाही होऊ शकलं. पण मग त्या गोष्टी तुम्हाला त्या परत आठवायला लागल्या सगळ्या गोष्टी आणि ठीक आहे, त्या फ्लॅशबॅक आणि त्या गोष्टीपर्यंत ठीक आहे. पण तो जो ट्विस्ट आहे, काय ट्विस्ट आहे? का बरं? म्हणजे तुम्ही बघाच हा सिनेमा. तुम्ही सगळ्यांनी हा सिनेमा बघा. मी तुम्हाला हात जोडून विनंती करते. सगळ्यांनी हा सिनेमा बघा प्लीज आणि माझ्यावर उपकार करा. या या दुनियेवर उपकार करा प्लीज. चित्रपटाचा पुढचा निगेटिव्ह पॉइंट चित्रपटाचं जे इंट्रो आहे ना, म्हणजे जिथे क्रेडिट्स वगैरे येतात सुरुवातीचेच, की कोण आहे डिरेक्टर वगैरे, वगैरे. 4 जणांचे चेहरे लावले तिथे अत्यंत वियर्ड एक्सप्रेशन्स देताना म्हणजे ठीक आहे, त्यातल्या त्यात जे ज्येष्ठ कलावंत आहेत त्यांना तर मी म्हणजे काही म्हणणार नाही. पण मानसी पाटील आणि नचिकेत लेले यार काय एक्सप्रेशन्स आहेत ते. म्हणजे का बरं? ही कोणाची आयडिया होती हे? नॉर्मली क्रेडिट्स दिले असते आणि काय तो कलर कॉम्बिनेशन होतं म्हणजे पाठीमागे ते कुडाळचा बीच आहे त्याच्यावरती राणी कलरचे ते फॉन्टचा कलर, राणी कलरचा. त्याला काही आउटर लाईन पण फार काही नाही. ते नावं सुद्धा धड वाचता येत नाहीयेत. हे काय कलर कॉम्बिनेशन्स आहेत? हे कोण निवडतंय हे कलर कॉम्बिनेशन्स? पुढचा एक निगेटिव्ह पॉइंट चित्रपटामध्ये रिॲलिटी कुठेही दूर-दूरपर्यंत कुठेच नाहीये. कुठेच नाही. फक्त तो एक फ्लॅशबॅकमधला सीन बाप. मी तर म्हणते, की मेकर्सने फक्त फ्लॅशबॅकची जी स्टोरी ती इतकी बाप शूट केली, इतकी बाप लिहिली, इतकी बाप ॲक्टिंग केली आहे. सगळ्यांनी इतकं बाप म्युझिक आहे तिथे, इतकं बाप आहे सगळं. तेवढाच अर्धा भाग फक्त तो एक रिलीज करायला पाहिजे होता मूव्हीच्या नावाखाली. बाकीचं सगळं उडवायला पाहिजे होतं एडिटरने. ज्यावेळेला एडिटिंग टेबलला सगळेजण बसले असतील त्यावेळेला. मानसी पाटीलची एंट्री जशी होते ना, तो आय हाय हाय! म्हणजे आता तिची एंट्री झालेली आणि ती तिचं ब्लेझर असं ठीक करते आणि किती किती वेळा तर कॅमेरा तिच्याच तोंडावरती आहे. झाला आता शॉर्ट झालाय तरी पण तिच्याच तोंडावरती तो कॅमेरा इतकं ऑकवर्डली तो सीन घेतलेला आहे. ऑरा फारन करने के लिए आई थी बंदी पर माइनस ऑरा जनरेशनल ऑरा हो जाता है वहाँ पर. म्हणजे यार इतकं इतकी रद्दाड एंट्री मी अख्ख्या आयुष्यात कुठेच नव्हती पाहिली. बुद्धिबळपटू आहे. एकही शॉट अख्ख्या चित्रपटामध्ये तुम्हाला बर्ड आय व्ह्यूने दिसणार नाही. चेस आहे ना ते. साइड अँगलने का दाखवताय मला? मला बघू दे ना ती हत्ती, उंट कुठे काय कसं पळवतीये. ज्या माणसाला चेस खेळता येतं ना, त्या माणसाला हे खूप हास्यास्पद वाटणार आहे मी तुम्हाला सांगते. एक सुद्धा सीन नाहीये अख्ख्या चित्रपटात जिथे वरतून दाखवलं जाईल, की ती कशा पद्धतीने सगळी देवाण-घेवाण चालली आहे सगळ्या कुठले कोण कसे मूव्हज करतंय. काहीच नाही, काहीच नाही. डायरेक्ट साइड अँगल, डायरेक्ट इथून कॅमेरा कट होतोय
अँगल कट होतंय आणि खालच्या खाली फक्त हालचाली चालू आहेत आणि फक्त चेहऱ्यावरून दाखवायचं की अरे लहान नाही. आपण शक्तिमान बघणारे नाहीये यार आता. आपण ग्रो झालेलो आहे यार ॲज अन ऑडियन्स यार. त्या कॅरेक्टरला आर्क द्या, त्या कॅरेक्टरमध्ये डेप्थ घाला. ती बाई जी आहे, ती मानसी पाटील तिची पोरगी आहे. ती एवढी किक ॲस म्हणजे चेस प्लेयर आहे, की तिला कोणी हरवू शकत नाही. तिची बुद्धी इतकी तल्लख आहे. अजून 2-4 एलिमेंट्स टाका ना चित्रपटामध्ये, ज्याने मला हे कन्विन्स होईल. आजचा रिव्ह्यू थोडा होणार आहे, बट आय हॅव टू स्पीक ऑन धिस फॅक्ट्स ॲक्चुअली बिकॉज नाऊ इट्स टू मच फॉर मी. म्हणजे मला ते कॅरेक्टरला असं मला फील तर होतं, की ती चेस खेळते. कुठे काहीच नाहीये. म्हणजे अख्ख्या चित्रपटात फक्त तो ब्लेझर परत एकदा ती अशी एक एल शेपमध्ये एंट्री घेतल्यानंतर परत एकदा ब्लेझर बास दॅट्स इट. आणि काय कन्सेप्ट आहे, की म्युझिक आणि चेसचं सोबत टाकून द्यायचं आणि झाला तो. ते काय करतात लाईफमध्ये दोघे जण काहीच एक्सप्लेनेशन नाहीये. म्हणजे ठीक आहे तो म्युझिशियन आहे. ओके. म्हणजे तो सगळे वाद्य वाजवतोय आणि तो मल्टी टॅलेंटेड आहे आणि ही चेस वगैरे खेळते. काय म्हणजे ह्याच्या पल्याड काय आहे? त्यांचे ऑफिसेस, त्यांची स्ट्रगल, व्हेन यू सेट अप अ न्यू हाउस, न्यू लाईफ ज्यावेळेला तुम्ही स्टार्ट करता, तिथे येणारे चॅलेंजेस, स्ट्रगल्स काहीच नाही. झिरो. फ्लॅट आहे डायरेक्ट कॅरेक्टर डेप्थमध्ये काहीच नाही. पुढचा निगेटिव्ह पॉइंट आणि हे जेन अजिबात नाहीये. म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये सांगताय, की जेन आणि आजी-आजोबांच्या काळातली लव्ह स्टोरी 2 पिढ्यांची. जेन नाहीये तुम्ही तिशीतले ॲक्टर्स आहेत. सो जेन कोण असतात माहिती आहे ना? म्हणजे तुम्हाला सगळ्यांना जर का माहिती नसेल तर थोडाफार रिसर्च करून घ्या, की जेन कोण असतात ते. जे आत्ता 20 पासून म्हणजे जे आता ॲक्चुअली 18 पासून तर साधारण एक 25-26 पर्यंत असतील, ते सगळे जेन आहेत. 30शीतले 32शीतले ॲक्टर्स आणि स्वतःला ते जेन म्हणून जर दाखवत असतील चित्रपटामध्ये, तर मग काहीच नाही होऊ शकत भाई, काहीच नाही होऊ शकत. पुढचा एक निगेटिव्ह पॉइंट अख्ख्या चित्रपटामध्ये नचिकेत लेले आणि आजीचे डायलॉग जर का तुम्ही नीट ऐकले, तर ते काहीही डायलॉग्स आहेत, काहीही. एक सगळ्यात मोठा बिंग फुटतं आजीचं. त्याच्यानंतर मग तो नातू आजीला म्हणतो, की "तुझा माझ्यावर विश्वासच नव्हता आजी." कोण असं नकली बोलतं रे आजीला? कोण नकली बोलतं? कोण नकली संवाद लिहिले जातायत असल्या प्रकारचे? आय डोंट गेट इट. कोणीच असं बोलत नाही. थोडं रिअलिस्टिक ठेवा ना. काहीतरी एक मोठा धक्का त्याला बसलाय. तो कसा बोलेल, की "आजी प्लीज मला नाही बोलायचंय तुझ्याशी. प्लीज आजी." "नाही तू जा आजी प्लीज." नाही. इतकी मोठी गोष्ट तुम्ही लपवता यार माझ्यापासून वगैरे. असे डायलॉग्स असतात यार, ज्यावेळेला माणसाला धक्का बसतो किंवा काय असतं. अरे, थोडं इम्प्रोव्हाईज करा ना सेटवरती. मी मान्य करते लेखकाने असं काहीतरी नाटकी संवाद लिहून, अलंकारिक संवाद वगैरे. "आजी तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये." हे असं काहीतरी दिलं असेल, पण ती ॲक्टर आणि डिरेक्टरची पण जबाबदारी, की तुम्ही काहीतरी इम्प्रोव्हाईज करा. थोडं रिअलिस्टिक वाटू द्या ते. खरंच काहीतरी घरामध्ये कांड झालाय आता, की भांडणं होतायत घरामध्ये, वाद होतायत. काहीच यार अख्ख्या चित्रपटामध्ये नचिकेत लेले आणि मानसी पाटील यांची ॲक्टिंग मला म्हणजे 1% सुद्धा आवडलेली नाहीये. रॉन्ग कास्टिंग आहे कंप्लीटली. ते दोघे एकमेकांना मॅच सुद्धा होत नाहीये. दोघे ज्यावेळेला शेजारी-शेजारी उभे आहेत आणि काहीतरी बोलतायत, असं वाटत पण नाही की ते कपल आहेत आणि तशा त्या वाइब्सच येत नाहीये त्यांच्याकडनं. रोमॅन्टिक वाइब्स म्हणा किंवा कसल्याही वाइब्स त्या येतच नाहीये आणि कंप्लीटली रॉन्ग कास्टिंग आणि नोबडी कॅन चेंज माय ओपिनियन ऑन धिस ॲट लीस्ट. चित्रपटामध्ये जो सगळ्यात शेवटी एक मोठा ट्विस्ट येतो, त्याच्यानंतर सुद्धा हे दोघे लिव्ह इनमध्ये राहताना म्हणजे दाखवलेलं आहे. का बरं? म्हणजे त्यांचं तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही काय दाखवताय सगळ्यात शेवटी. ते काही केलं तरी ते कोण आता आहेत एकमेकांचे. स्टिल यू गाईज आर पोर्ट्रेइंग देम ॲज अ कपल. आय आय कू म्हणजे असं सॅटिस्फायच होत नाही ते बघितल्यानंतर. आणि सगळ्यात शेवटी परत तीच भाषणबाजी, की "अरे, मग आपण आपल्या नात्याला नावच द्यायला पाहिजे का?" खरंच का? लग्नाची खरंच गरज आहे का? आपण नात्याला नाव न देता तसंच राहूच शकतो एकमेकांसोबत. राहा, गोंधळ घाला. मी या सिनेमाला देईल 2 स्टार्स आउट ऑफ 5. हा होता माझा रिव्ह्यू तुला पाहता या चित्रपटाचा. बाकी तुमचं काय म्हणणं आहे एकूणच या चित्रपटाबद्दल ते कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा. या चित्रपटापासून जर का तुम्हाला स्वतःला लांब ठेवता आलं तर अतिउत्तम. पण जर तुम्हाला माझ्यासारखीच खाज असेल तर आवर्जून ह्या चित्रपटाला जा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.